शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीगोपालकृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंद। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्राचा आपण विचार करतो आहोत। 1000 नामं यात आहेत सहस्रनाम म्हणजे, आणि क्रमाने आपण एकेका श्लोकाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने ही सगळी आपण चिंतन करतो आहोत। अर्थाचा चिंतन जर नामांचं केलं ना तर नाम घेताना एक वेगळी भावना आपल्या मनात असते, भाव असतो की असा परमात्मा आहे नाही, आणि त्याविषयीची श्रद्धा किंवा निष्ठा अजून वाढते आणि नामसाधना लवकर पूर्ण होते। त्यात अर्थ येतो, अर्थ समजून घेतला की नाम साधनेत एक अर्थ येतो। अनुभव आहे अनेक लोकांचा, संतांचा, सत्पुरुषांचा, की फार तन्मयतेने एकाग्रतेने अर्थाकडे लक्ष ठेवून ते नामांचं उच्चारण करतात आणि त्यामुळे त्यांचं नाम लवकर सिद्धीला जातं असतो। आज आपण क्रमाने 10व्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत। 10व्या श्लोकामध्ये भगवंतांची दिव्य अशी 10 नावं आहेत। श्लोक म्हणू आपण सुरुवातीला आणि मग त्यानंतर चिंतन करण्याचा प्रयत्न करू। सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः असंवर्तको व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 10 नामं आहेत या श्लोकामध्ये आणि पहिलं नाम या श्लोकातलं सुरेश असं आहे। विष्णूंचं नाव आहे सुरेश। सुर शब्द त्यात आहे आणि ईश शब्द आहे। सुर या शब्दाचा अर्थ देव असा होतो। माहिती आहेत दोन्ही शब्द आपल्याला, सुर आणि असुर। सुरेशचा इथे वर्णन आहे, असुरांचं वर्णन नाही। वास्तविक दोन्ही भाऊच आहेत, कश्यप आणि आदितींचे पुत्र आहेत। पण सुरेश शब्दाचा विचार फक्त करू। यात सु आणि रा असाही शब्द आहे। सु शब्द म्हणजे चांगला, शुभ, त्याला सु म्हणतात। कारण कोणत्याही चांगल्या वस्तूला नाव लागताना सुमंगल, सुप्रभात जेव्हा लावतो त्या चांगलं किंवा शुभाचा त्याचा अर्थ असतो। तसं सु शब्दाला चांगलं किंवा शुभ देणारा सुद्धा असा अर्थ होतो। देव म्हणजे देणारा, चांगलं किंवा शुभ देणारा सु, आणि रा म्हणजे देणारा। सु म्हणजे शुभ किंवा चांगलं, रा म्हणजे देणारा असा अर्थ केलेला आहे। म्हणून सुरेश शब्दापैकी सुर शब्दाचा अर्थ चांगले देणारे असा त्याचा अर्थ आहे। आणि ईश शब्द आहे पुढे, सुर अधिक ईश। ईश म्हणजे श्रेष्ठत्व असलेला किंवा राजाहीत म्हणतात। राजा, ज्याच्या स्वाधीन सगळी सत्ता आहे असा राजा, सर्व देवांचा राजा, सर्व सुरांचा राजा किंवा मुख्य म्हणून सुरेश। संपूर्ण देव याच्या स्वाधीन आहेत, सगळे देवता पंचमहाभूतसुद्धा याच्या स्वाधीन आहेत। सगळेच देव पुढे श्री विष्णूंच्या स्वाधीन आहेत आणि त्यामुळे सुरेश असं याचे नाव आहे। सर्व देवांमध्ये श्रेष्ठ, सर्व देवांचा राजा अर्थाने सुद्धा सुरेश असं नाव आहे। आणि पुढे पुष्कळ ग्रंथांमध्ये, स्तोत्रांमध्ये, अष्टकांमध्ये सुरेश नावानी स्तुती केली असते भगवंतांची, यथार्थही आहे। सुरेश शरणम शर्म दुसरा नाम या श्लोकातलं शरणम आहे।
शरण शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक वेळा तो येतो, अनेक स्तोत्राष्टकांमध्ये येतो आणि याविषयीच्या पुष्कळ कथा भक्तांच्या आपल्याला माहिती असतात. आपण थोडा समजून घेण्याचा हा शब्द प्रयत्न करणार आहोत, जो आचार्यांनी ज्याप्रमाणे मांडणी केलेली आहे. शरणम शब्दाचा अर्थ आश्रयस्थान असं केलं आहे, की जो सर्व जीवांचं मूळ आश्रयस्थान आहे. आणि सर्वांचं आश्रयस्थान याचा अर्थ जीवांचं दुःख, दारिद्र्य हे सगळं नाहीसं करणार आहे. कारण हा जीव जेव्हा भगवंतांपासून विभक्त झाला, तुझ्या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझं वीण रामा मज कंठवेना. शरणागतीची भाषा रामदास स्वामी बोलतात आहे. ते राम त्यांचं उपास्य आहे, रामाला उद्देशून म्हणतात आहे. पण समर्थांचा राम हा फक्त धनुर्धारी राम नाही आहे, तो ईश्वरवाचक शब्द. नेहमी राम शब्द समर्थांच्या वाङ्मयात ईश्वरवाचकच येतो. त्यामुळे सर्वांचं आश्रयस्थान ईश्वर आहे, सगळ्या दुःखितांचं. कारण दुःख किती आहे हो जगामध्ये. कुणीही जीव संपूर्ण सुखी कधी होत नाही. सुख आणि दुःख असे अखंड एकामागे एक प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. दुःखांचे प्रकार वेगळे असतील, आधिव्याधी असतील, मानसिक दुःख असेल, शारीरिक दुःख असेल, अपघाताने काही व्याधी होत असेल, असे अनेक प्रकारचे दुःख प्रत्येकाला भोगावं लागतात. आणि त्यामुळे या सर्वांचं दुःखांचं निवारण करणारा हा फार मोठा असला पाहिजे. सगळ्यांच्याच दुःखांचं निवारण. दोन प्रकारांनी हा विचार आचार्यांनी मांडला आहे, की व्यष्टीसाठी आणि समष्टीसाठी, दोन्हीसाठी सुद्धा हा परमात्मा शरणमच आहे. शरण्यम सर्वभूतानां, रामरक्षते वर्णन येतं की सर्व भूतमात्रांना शरण्य म्हणजे शरण जाण्याला योग्य, शरण जाण्याचा अधिकारी, शरण जाण्याचं सामर्थ्य असणारा फक्त एक ईश्वरच आहे. आणि त्याला शरण जर गेलं तर तो सर्व प्रकारचं दुःख नाहीसं करू शकतो, असा अनेकांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि जेव्हा सगळे आश्रयस्थान, खरं म्हणजे हा जीव जीवनामध्ये अनेक आश्रयस्थान शोधत असतो, त्याला तसं काही झालं की त्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे तो जातं. उदाहरणार्थ बघा, एखाद्याला की कान खूप दुखायला लागला, तर हा जीव कुठे जाईल? तो देहधारी जीव कुठे जाईल? कानांच्या डॉक्टरांकडे जाईल, सांगेल डॉक्टर माझा कान दुखतोय. त्यांना ते ज्ञान आहे, त्यांना सामर्थ्य आहे, ते काय औषध उपचार देतील, काही इंजेक्शन देतील आणि त्यानंतर त्याची ती व्याधी दूर होईल. ती कोणी दूर केली? त्या डॉक्टरनी केली. कारण ज्याला त्या व्याधीचं ज्ञान आहे, ते दुःख निवारण करण्याची क्षमता त्याच्या अभ्यासाने, अनुभवाने त्याला प्राप्त झालेली आहे. अशा डॉक्टरकडे जर तो जीव गेला तर त्याचं ते दुःख निवारण होतं. हे एका व्यष्टीच्या संदर्भात झालं. बरं, व्यष्टी तरी जगात किती आहेत? ते दुःखाचे प्रकारही खूप आहेत. आणि मुळात वेदांत शास्त्राने 3 प्रकारचे जीव मानले आहेत. एक पामर, एक विषयी आणि एक अज्ञानी. पामर म्हणजे ज्यांना काहीतरी दारिद्र्य खूप आहे, त्यांना पामर म्हटलं आहे. मग दारिद्र्य 2 प्रकारचं आहे. ऐहिकामध्ये सुद्धा दारिद्र्य असू शकतं, की संपत्ती काहीच नाही, घर नाही, आमच्याजवळ कार नाही, आम्हाला चांगली नोकरी नाही, आम्हाला पैसा पुरत नाही हो म्हणून. तर अशांचं सुद्धा हे दारिद्र्य दूर करण्याची क्षमता परमात्म्याजवळ आहे. जर त्याला योग्य पद्धतीने जर हा जीव शरण गेला तर तो त्या जीवाचं पामरत्व सुद्धा नष्ट करू शकतो. त्यानंतर विषयी, हे यांना दारिद्र्यापेक्षा दुःख जास्त असतं. पामरांना वेगळ्या म्हणजे जे दुःख भोगणारे प्राणी आहेत फक्त, त्यांना पामर गटामध्ये वेदांत शास्त्राने टाकलेलं आहे. पण या सर्व जीवांचं हे दुःख निवारण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये, त्याला शरणम असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे अज्ञानी, अविद्येचा हा परिणाम असतोय. त्याला काहीच कळत नाही, पण मला हे कळावं अशी इच्छा तर असते. कारण कळणं याला चित म्हणजे ज्ञान होणं असं म्हणतात. आणि कोणतंही ज्ञान जे मला आज नाही, ते प्रपंचातलं काही व्यावहारिक ज्ञान असेल, परोक्ष ज्ञान असेल, तरी देखील ते ज्ञान कळल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद होतो की मला हे कळलं आहे. याचा जो आनंद असतो ना, तो आनंद त्याचं तेवढ्या वेळापुरतं, तेवढ्या क्षणापुरतं, त्या घटनेपुरतं, त्या वस्तूपुरतं त्याचं अज्ञान नष्ट झालं असतं. म्हणजेच अविद्या तेवढी थोडी क्षीण झालेली असते, म्हणून त्या जीवाला खूप बरं वाटतं.
असे 3 प्रकार जे केलेले आहेत, हे 3ही प्रकार एका व्यष्टीच्या म्हणजे एका जीवाचे किंवा समष्टीतल्या सगळ्या जीवांचे संपवण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, असा अत्यंत सामर्थ्य संपन्न परमात्मा आहे. व्यष्टीबद्दलचे आपण 1-2 उदाहरणं पाहिले. समष्टीबद्दलचं पाहू. आपण ऐकलं अनेकदा, रामकथा ऐकली असेल, कृष्णकथा ऐकली, भागवत ऐकलं असेल. प्रत्येक वेळा परमात्मा जेव्हा अवतार धारण करतो ना, त्याच्यामागे काही गोष्टी घडतात की असुर संपत्ती म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक प्रबळ होतात, अत्याचार करतात, गायींची हत्या करतात वगैरे वर्णन आहे. मग ही सगळी पृथ्वी ही गोमातेचं रूप धारण करून ब्रह्मदेवांकडे जाते, त्यांच्या कानावर गाऱ्हाणं सांगते. प्रत्येक अवतारची कथा याच पद्धतीने पुराण ग्रंथांमध्ये येते. मग ब्रह्मदेव म्हणतात, हे माझं सामर्थ्य नाही, तुला घेऊन मी शेषशाही परमात्मा म्हणजे श्री विष्णू, ज्याचं एक नाव शरणम आपण शिकतोय, त्याच्याकडे जातात. त्यांना सांगतात की देवा, आम्ही तुला शरण आलो आहे, तू बघ काय चाललं आहे. कंस, रावण, शिशुपाल अधिक उन्मत्त झाले, तू अवतार घे. भगवंतांना माहीत असतं, पण शरण देण्याची प्रक्रिया आहे. ही समष्टीला असलेलं दुःख भगवंतांच्या कानावर घालण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव, जे स्वतः ईश्वरच आहेत, ते ईश्वर आहेत, आणि पृथ्वीचं रूपक असलेलं गोमाता तिचं रूप धारण करून जाते. मग भगवंतांना शरण जातात, आम्ही तुला शरण आहोत, त्राईमाम त्राईमाम कसं झालं बघ. आणि भगवंत मग आपल्या ब्रीदवाक्यांप्रमाणे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत वगैरे. मग भगवान अवतार का घेतात? कारण ब्रह्मदेवांकडून आणि गोमातेकडून हे कळलं आहे की अनेक जीव दुःखी आहेत, कारण आसुरी प्रवृत्ती उन्मत्त झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना संपायला पाहिजे. कोणत्या अवताराची हीच कारणमीमांसा असते. आणि हे सगळे शरण जाण्याच्या प्रक्रियेने भगवान शरणागत वत्सल त्यांना म्हणतात. सगळे हीन दीन जीव तीनही कॅटेगरीतले, मगाशी आपण ज्या तिन्ही त्याच्या कॅटेगरी पाहिल्या की पामर तरी असेल, विषयी तरी असेल, अज्ञानी तरी असेल, हे 3च कॅटेगरी आहेत. रामदास स्वामींचा विस्तार करताना दासबोधात मग 4 केले आणि स्पष्टीकरणासह केले. थोडं विस्तृत अजून चिंतन केलं. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध या सर्वांनाही 4ही अवस्थांमध्ये काही प्रकारच्या अडचणी असतात. आणि म्हणून सर्वांना सुद्धा 4ही कॅटेगरी म्हणा, 3 म्हणा, 3ही श्रेणी म्हणा, 4 श्रेणी म्हणा, शरण जाण्याला भगवंतच योग्य आहे. कारण संपूर्ण जीव समष्टीरूप व्यष्टीरूप हे परमात्म्याला शरण जाऊ शकतात, जातात. आणि त्यामुळं परमात्मा शरणम असं त्याचं नाव जे आलेलं आहे, शरणागत वत्सल आहे. कारण त्याच्यामध्ये हे सामर्थ्य आहे की ज्यासाठी यांनी माझ्याकडे येण्याचं हे कार्य केलं, त्यांचं सगळं दुःख निवारण करण्यासाठी, त्यांचं सगळं अज्ञान निवारण करण्यासाठी, त्यांचं इहपर सगळं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी मी समर्थ आहे. तुझ्या वियोगे जीवित्व आले. हो, खरं जीवपणा हे सगळ्यात मोठं दारिद्र्य मानले समर्थांनी. जीवपणा प्राप्त झाला, हेच इथूनच दारिद्र्याला सुरुवात झाली. म्हणजे हे दारिद्र्य वेगळं, पण जीवपणा हेच दारिद्र्य मानलेलं आहे. आणि हे 3ही प्रकार, हे 3ही श्रेणी नाहीसं करण्याची क्षमता ज्याची आहे, तो ईश्वर शरण्य आहे. शरणम सुरेश शरणम शर्म. आणि केव्हा तरी आपल्याला आपल्या या 3ही प्रकारच्या श्रेणीतल्या अज्ञानीपणा, दुःख किंवा दारिद्र्य नष्ट करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे ना. कारण अशी एकंदर मांडणी आहे शास्त्रामध्ये की जीव मूलतः तर ब्रह्मरूपच आहे, तो ईश्वराचा अंश आहे. आणि अत्यंत आगंतुक असलेले दुःख, दारिद्र्य, अविद्या पण आगंतुक आहे. हे आलेलं असल्यामुळे यांना संपवण्यासाठी केव्हा तरी तर जीवाला प्रयत्न करावा लागेल ना. म्हणून शरणागतीचा भाव केव्हा तरी या जीवाला मनात धारण करावा लागेल. आणि तो शरणागतीचा भाव जसं जीवनात जगत असताना अनेकांना हा जीव शरण जातो. मग अशी डॉक्टरचं उदाहरण पाहिलं, त्यात शिक्षक आहेत, वेगळ्या वेगळ्या विद्यांचे गुरु आहेत, त्यांना शरणच जावं लागतं. मग हे सगळे शरणागतीचे प्रकार मात्र एकाच श्रेणीत येतात. शिष्य सद्गुरूंना शरण जाईल, एखाद्या कला प्रकाराचा विद्यार्थी त्या कला प्रकारातल्या गुरूंना शरण जाईल, एखादा सैनिकातला
नवीन होऊ घातलेला सैनिक तर कर्नल मेजर यांना शरणच जाईल की मला शिकवा, सगळे बंदूक हातात कशी धरायची वगैरे. त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान प्रदान करणारे गुरुच असतात. आणि खरं म्हणजे गुरु आणि परमात्मा यात फरकच नाही आहे. त्यामुळे वेगळी कॅटेगरी नाही आहे. व्यावहारिक ज्ञान असो, जगाचं ज्ञान असो, नाना कलांचं ज्ञान असो, नाना विद्यांचं ज्ञान असो, हे सगळं करून देणारे जे श्रीगुरु स्वरूपात असतात हे सुद्धा ईश्वराचेच अंश असतात. आणि त्या त्या प्रमाणात त्या क्षमतेने ते जीवाचं दुःख दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तर विद्या अवगत करून देतात. असा जीवनभर आपल्याला अनुभव येतो की आपण प्रत्येक क्षणी कोणाला तरी शरण जात असतो. बघा, एखाद्याने खूप दीर्घकाळपर्यंत जर काही नोकरी केली, नोकरी करणे शरण जाण्याचंच लक्षण आहे. कारण मला इह सांभाळण्यासाठी, कुटुंब सांभाळण्यासाठी काही द्रव्याची आवश्यकता पडणार आहे, पैसा लागणार आहे, मला मुलांची शिक्षण आहेत, त्यांची लग्न आहेत, मला काही हाऊस मौज आहे, मला घर बांधायचं आहे, इत्यादी इत्यादी. तर द्रव्य लागेल, त्याला नोकरी करावी लागेल. आणि म्हणून जो अन्न देतो उदरासी, सुंदर ओवी आहे रामदास स्वामींची दासबोधातली, शरीर विकावे लागे त्यासी, मग माझ येणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे श्रीराम. व्यावहारिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला आपल्या गरजा, अडचणी, दुःख इत्यादी दूर करण्याकरता कुणाला तरी जाऊन त्याला सांगावं लागतं, नोकरी करावी लागते. नोकरी करणं पर्यायाने शरण जाणंच आहे. आणि त्यामुळं हे जर व्यवहारात करावं लागतं, वेगळ्या वेगळ्या लोकांना आपण वेगळ्या वेगळ्या प्रसंगांना पाहून आपल्याला शरण जावं लागतं. म्हणजे त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून ते माझं दुःख निवारण करू शकतील, ते मला ऐहिकाचा लाभ करून देऊ शकतील, अशा भूमिकेतून आपण जात असतो. आणि ते होतंही. आणि म्हणून शरणागतीचा हा भाव, याचं बेस पाया व्यवहारात सुद्धा आहे. पण तोच शरणागतीचा भाव जे मूळ दुःखाचं कारण आहे, जीवित्व, दारिद्र्याचे कारण तेच आहे आणि अज्ञानी असण्याचे कारण तेच आहे. म्हणजे पामर, विषयी, अज्ञानी या तीनही श्रेणींचं एकंदर निवारण करण्याकरता, तीनही श्रेणींचं पूर्ण निवारण करण्याकरता जो समर्थ आहे तो परमात्मा आहे. आणि म्हणून परमात्म्याला ह्या अंगाने, ह्या अनुषंगाने, या विचाराने इथे शरण हे नाव आहे. ही इतकी मोठी शरण शब्दाची व्याप्ती आहे. तिसरं नाव या श्लोकातलं आहे शर्म. सुरेश शरणम शर्म. शर्म शब्दाचा अर्थ आचार्य दिला आहे सुखरूपता. शर्म म्हणजे सुखरूपता किंवा आनंदरूपता. जेव्हा सुखरूपता असते ते आनंद आहे, भगवंतांचं जे लक्षण आहे, सच्चित आनंद, सुखरूपता. थोडासा फरक समजून घेऊ आपण. एक सुख शब्द आहे, एक सुखरूप शब्द आहे. कारण सुख शब्द आला की त्याच्या विरुद्धार्थी शब्द दुःख शब्द येतोच. सुखाला पर्याय नाही, सुखाच्या विरुद्ध शब्द दुःख आहे. आणि त्यामुळं मला सुख झालं. एखादा पदार्थ पंच ज्ञानेंद्रियांपैकी कोणताही विषय सेवन करताना, घेताना मला सुख होतं, नाही असं नाही. माझ्या अत्यंत आवडीचा पदार्थ खाल्ला, श्रीखंड, मला फार आवडतं, मला सुख होतं ना. पण त्या सुखाला मर्यादा असतात. ते काही काळ टिकतं, काही काळ त्याची हौस होते. एक वाटी, दोन वाटी, तिसरी वाटी नाही खावत. आज खाल्लं, उद्या खायची इच्छा होणार नाही पुन्हा. आणि त्यामुळं श्रीखंडाचं वाटीभर, दोन वाटीभर श्रीखंड खाऊन मला जे सुख होतं त्याला मर्यादा आहेत. आणि केव्हा तरी त्याच्या विरुद्ध फार खाल्लं तर दुःख होईल. म्हणून सुखाला पर्यायी शब्द दुःख आहे. पण सहसा एकंदर व्यवहारात, प्रपंचात मांडणी करताना किंवा विचार करताना सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो, लहान मुलांना शिकवतो आपण की तुझा बाप्पाला जय कर, बाप्पाला म्हणा मला सुखी ठेव. काही चुकीचं नाही, अगदी बरोबर आहे. त्याला वळण लावताना मला सुखी ठेव हेच म्हणावं शिकवायला लागणार आहे. पण मोठेपण झाल्यानंतर, विचार आल्यानंतर समजायला पाहिजे की मला सुखी कर हे वाक्य तेवढं फार पुढच्या काळात विचारांनी कळल्यानंतर बरोबर नाही. देवा मला सुखी कर असं नाही म्हणायचं मोठ्या माणसांनी. लहान मुलांनी, अगदी ज्यांना अजिबात काहीच कळत नाही, आईवडिलांचं ऐकायचं. आस्तिक्य भाव त्यांच्या मनात येण्यासाठी देव आहे, आपल्याकडे अधिष्ठान आहे, देवाऱ्यात फक्त देवाची मूर्ती नाही, बाप्पा आहे, तो मला मदत करतो, चांगला अभ्यास करायला चांगली बुद्धी देतो, या सगळ्या भावनेतून
त्याने देवबाप्पाला वंदन केलं, मला सुखी कर म्हटलं तर चुकीचं नाही. पण जेव्हा जीव थोडा प्रगल्भ होतो, वाचन चिंतन मंथन श्रवण घडतं, तेव्हा त्याच्या मनात देवा मला सुखी कर असा विचार न येता देवा मला सुखरूप कर, सुखरूप कर. मग सुखरूप आणि सुखमध्ये काय फरक आहे तो मांडला आहे, आचार्यांनी सुद्धा मांडला आहे, अनेक संतांनी मांडला आहे. बघा, सुखी आपण होतो, रोज काही ना काही सुख आपण भोगतो. अगदी पहाट झाल्यापासून सकाळी जर चहा घेतला ना तर सुख वाटतं थोड्या वेळ. सुंदर बाहेर अंगणामध्ये खूप झाडाला फुलं आली आहेत, फुलं तोडताना भगवंताची काय सुंदर उत्पत्ती आहे म्हणून फुलं तोडताना आनंद होतो, तुळस तोडताना आनंद होतो, बेल तोडताना आनंद सुख होतं, पूजा करताना सुख होतच जातं. पण आज देवाला इतकी सुंदर फुलं वाहिली, उद्या ती कोमेजून गेली, उत्तरे निर्माल्य विसृज म्हटलं की थोडीशी भावना येते, ती दुःखीपणाची नाही आहे, पण ती सुखाच्या नंतरचीच भावना आहे. सुखापाठोपाठ दुःख येतच, म्हणून केव्हा तरी देवा मला सुखरूप कर. ज्याला पुन्हा 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 सुखी व्हावं लागत नाही त्याला सुखरूपता असं म्हणतात. अशी सुखरूपतेची व्याख्या केली आहे. ज्याला पुन्हा 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 सुखी असं व्हावं लागत नाही, वेगळ्या वेगळ्या घटनांमधून, पदार्थांमधून, व्यक्तींपासून असं पुन्हा 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 सुखी व्हावं लागत नाही, त्याला सुखरूपता असं म्हणतात. आणि सुखरूपता हे परमात्म्याचं एक रूपच आहे. सच्चित आनंद हा तर भगवंतांचा स्वभाव आहे, लक्षणं आहेत त्यांची. स्वरूप लक्षणापैकी सच्चित आनंद म्हणजेच आनंद म्हणजे सुखरूपता. सुखरूपता म्हणजे आनंद, आणि तिथे अखंड त्या आनंदाच्या स्थितीला बिघाड नाही कधीही. आता त्यातून बाहेर कसाही प्रसंग येऊ, त्याची चित्तवृत्ती आनंदितच राहील. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, तुकोबांचा अभंग आहे. मग त्या आनंदाच्या व्यतिरिक्त लाटाही आनंदाच्या, समुद्र आनंदाचा, पाहणाऱ्यालाही आनंद, सगळं आनंदच आनंद, एकही लाट आनंदाविरहित नाही. अखंड सुखाच्या स्थितीत जो असतो त्याला सुखरूप म्हणतात. आणि हे परमात्म्याचं एक नाव त्यासाठी दिलं आहे, आणि तो खरंच सुखरूपच परमात्मा आहे. तुकोबांच्या अभंगातलं एक वचन आहे, सुखरूप कोण आहे माझ्या पांडुरंगासारखा. सुखरूप कोण आहे माझ्या पांडुरंगासारखा, मोठा अभंग आहे. पण आपल्या या चिंतनाला शर्म या नामाच्या अनुषंगाने सुखरूपता कळण्यासाठी फक्त आपण तो वापरला. त्या संतांना, समर्थ रामांना सुखरूप म्हणतात, तुकोबाराय विठोबांना सुखरूप म्हणतात, दत्तभक्त दत्तांना सुखरूप म्हणतात. या सगळ्यांच्या मागची भावना अशी आहे की मुळात ईश्वर जो आहे, जसे विविध नामं आहेत की विविध अवतारातली विविध नामं आहेत, मुळात ईश्वर सुखरूप आहे. आणि म्हणून पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा, दत्त म्हणा, हनुमंत म्हणा, जगदंबा म्हणा, अजून कोणती आपली उपास्य देवता असेल ती म्हणा, हे सगळे सुखरूपच आहेत, कारण हे सगळे मुळात ईश्वर आहेत. आणि त्यामुळं ईश्वराचं एक नाव शर्म असं 3 क्रमांकाचं या श्लोकामध्ये येतं, सुखरूपता. समर्थांनी मनाच्या श्लोकात वर्णन केलं आहे, न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. राम त्यांचं उपास्य असल्यामुळे न बोले मना राघवेण वीण काही, राम नाम घेण्यामध्ये, म्हणण्यामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने सातत्याने घेऊन जी सुखरूपता येणार आहे. आणि जनी वावगे म्हणजे त्यापेक्षा वेगळं बोलण्या, जनी वावगे बोलता सुख नाही, त्याशिवाय सुखरूपता येणारच नाही, असं समर्थांचं रामनामाच्या विषयीचं वचन आहे. शर्म म्हणजे सुखरूपता. चौथं नाव या श्लोकातलं विश्वरेता हा असा आहे. रेत याचा अर्थ पुरुष बीज असं होतं. ते स्त्रियांच्या ठाई स्थापन करून हा पुरुष योनीतला जीव उत्पत्तीला कारण ठरतो. दोघांचा संयोग होतो, पुरुष बीज आणि स्त्री बीज यांचा संयोग होऊन पुढे मग नवीन एक जीवाची उत्पत्ती होते. आणि त्यामुळं रेत, विश्वरेता, एका स्त्री पुरुषापासून एका जीवाची निर्मिती. मग इतकं अफाट विश्व ज्याच्या वीर्यामुळे निर्माण होतं, त्या परमात्म्याचं एक नाव विश्वरेताः असं आहे. हे 4 क्रमांकाचं नाव आहे. समर्थांनी वर्ण किती उत्पत्ती, म्हणून त्याचं नाव देव. विश्व शब्द श्री विष्णू सहस्रनामाचा
पहिल्या नामाचा विचार करताना पहिल्या श्लोकात आपण विचार केलेला आहे. ओम विश्वम विष्णुर वषट्कार. सगळ्या जगाची निर्मिती, अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती करण्याला जो आदिकारण आहे, महाकारण आहे, त्याचं नाव विश्वरेता. यासाठी इतकं विश्व निर्माण करणार आहे. आणि खरं भागवतामध्ये असं वर्णन आहे की भगवंतांचा पहिला अवतार, पुढे अनेक अवतार भगवंतांनी घेतले योवा अनंतस्य गुणान अनंताप्रमाणे, परंतु भगवंतांनी स्थूल पहिला घेतलेला अवतार हे विश्वच आहे. आद्यावतार पुरुषो परस्य असं भागवतात वर्णन आहे. हा आद्यावतार, सगळ्यात पहिला अवतार हे विश्वच आहे. म्हणून या विश्वाचं रेतत्व आहे म्हणण्याच्या मागे हे विश्वच ज्याचं रूपही आहे, त्याची निर्मिती आहे. आणि संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीत विश्व हाच त्याचा पहिला अवतारी मानलेला आहे. आणि खरं म्हणजे सगळी अध्यारोपाची भाषा आहे, अपवादाच्या भाषेमध्ये येणार नाही. जर काही झालेलंच नाही, ही अजातवादाची भाषा आपण नाही मांडत आहे सध्या, पण हे सगळं जग झालेलं आहे या भूमिकेतून ही मांडणी विश्वरेता नावाची जी आहे ही अध्यारोपाच्या भाषेतून आहे. परमात्म्याचं ते एक नाव दिलेलं आहे. ही सगळं विश्व किती मोठं अफाट आहे, कधी तर्कामध्ये आपल्या बसणार नाही, एवढं मोठं आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केलं आहे. चारी वाणी चारी खाणी, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिनी, तया नाव देव श्रीराम. ही विश्वाची एकंदर रचना आहे. चारी वाणी चारी खाणी, 4 वाणी आहेत, 4 खाणी आहेत, 84 लक्ष जीवयोनी आहे. इतक्या सगळ्यांची निर्मिती, हे सगळं विश्व या शब्दात अंतर्भूत आहे बरं का. विश्वामध्ये सगळं येतं. म्हणजे जीव हे चेतन तर येतात, जडही येतात, सगळे जडसृष्टीसुद्धा आहे ना. पर्वत नद्या, त्याला तिर्यक योनी म्हणतात. सगळे पर्वत नद्या, वृक्ष, तृण, लहानसं गवताची काडीसुद्धा, मातीचा कणसुद्धा, हे सगळं विश्वाचं घटक आहे. या सगळ्यांची निर्मिती ही परमात्म्याने केली, म्हणून याचं नाव विश्वरेता हाच आहे. आजपर्यंत कोणी भगवंताला रिप्लेस करून मी विश्वरेता आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही, करूही नाही. इथपर्यंत एका संतांनी मांडणी केली होती, थोडंसं आठवत आहे श्रवणाद्वारे मला, की मनुष्याने विज्ञानात खूप प्रगती केली, अफाट. रोज विज्ञानाचे काही ना काही संशोधन सुरू आहेत. संशोधक मंडळी फार मोठी आहे, अभ्यास असतो, संशोधन करतात. 30-30, 40-40 वर्ष एखादा संशोधक संशोधन करीत असतो त्याच्या क्षेत्रामध्ये. पण अजूनपर्यंत मातीचा एक कण विज्ञानाला निर्माण नाही करता आला. मातीचा कण, एकही नवीन मूलधातू, जितके मूलधातू आहेत काही 89 काहीतरी आहेत, नीट आठवत नाही आता मला, पण मूलद्रव्य जे आहेत, जसं सोनं आहे, चांदी आहे, तांबा आहे, हे याला मूलद्रव्य म्हणतात. या मूलधातू किंवा मूलद्रव्य यांच्या सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंतांनी जेवढे केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकही नवीन मूलद्रव्य आजपर्यंत इतक्या हजारो करोडो वर्षात विज्ञानाला शोधून नाही काढता आले. विश्वरेता हा, इतकी अफाट भगवंतांची सृजनाची क्षमता आहे, कारण ते विश्वरेतच ते आहे. आणि त्यामुळं इतकी सगळी अफाट मांडणी, मातीचा एक कण नाही की एकही मूलद्रव्य नाही, वाऱ्याची एक झुळूक नाही की पाण्याचा एक थेंब नाही, काहीच निर्मिती करण्याची शक्यता विज्ञानाजवळ नाही. हां, त्या पाण्याच्या थेंबाचे घटक काय ते शोधून काढेल की O2 + O2 = H2O, हे ठीक आहे. त्या पाण्याच्या थेंबाचे एकंदर विश्लेषण करून प्रक्रियेद्वारे दुर्बिणीतून वगैरे हे सिद्ध होईल की हे याचे भाग आहेत. यात हायड्रोजन ते मूलद्रव्य आहेत, ऑक्सिजन आहे ते मूलद्रव्य आहेत. ते काही विज्ञानाने निर्माण केलेले नाही, ते आहे सृष्टीमध्ये. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हाच ही दोनही मूलद्रव्य इतर मूलद्रव्यांसमवेतच निर्माण झालेली आहेत. त्यांचा असा संयोगून पाणी बनलेलं आहे, हे विज्ञानाने सिद्ध केलं. बरोबर आहे, चुकीचं काही नाही, अगदी बरोबर आहे. इक्वेशन आहे, हे सूत्र बरोबर आहे. H2 + O2 = H2O, बरोबर सूत्र आहे. पण पाण्याचा एक नवीन थेंब विज्ञानाला नाही करता येत. ते लॅबोरेटरीत करू शकतात, पण दोन्ही मूलद्रव्य एकत्र करून पाण्याचा थेंब तयार होईल. पण स्वतंत्रपणे या मूलद्रव्यांव्यतिरिक्त आम्ही एक पाण्याचा थेंब निर्माण करू, हे विज्ञानालाही शक्य नाही होत, होणारही नाही.
त्यासाठी हे सगळं निर्माण करणारा जो आहे मूलद्रव्य मूलधातू, अगदी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जे भगवंतांनी निर्माण केलं, नुसतं निर्माण नाही केलं. तैत्तिरीय उपनिषदात मंत्र आहे, तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. विश्वरेतात त्याला का म्हणतात याचे कारण मीमांसा आपण ऐकतोय की सगळी सृष्टी जडचेतन निर्माण करून परमात्मा जडचेतन या दोन्ही पद्धतींच्या त्यांच्या निर्मितीमध्ये स्वतः प्रविष्ट झाला. तत्सृष्ट्वा म्हणजे ते निर्माण करून परमात्मा त्या प्रत्येक अगदी मातीच्या सूक्ष्म कणामध्ये सुद्धा परमात्मा आहे. हो, गामाविश्यच भूतानी धारयाम्य मोजसा, परवा म्हटला होता श्लोक मागच्या चिंतनात आपण. परमात्मा आहे तिथे. पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये परमात्मा आहे. वायूच्या प्रत्येक झुळुकीमध्ये लहानशा परमात्मा आहे. आणि त्यामुळे हे विश्व चाललंय. रेत काय त्याचं तेजस्वी रेत आहे. हो, कसा निर्माण केलं जग, विश्व कसं निर्माण केलं. म्हणून त्याचं एक नाव विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामध्ये विश्वरेता फार चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा हे नाम आहे. आणि हे नाम जेव्हा जेव्हा आता आपण विष्णू सहस्रनाम आपण म्हणताच नित्य म्हणत असू, त्यावेळेला विश्वरेता शब्दाचा हा अर्थ जर आपल्या डोळ्यासमोर एक क्षणभर आला की अरे बाप, विश्वरेताचा असा अर्थ आहे, तर आपली त्या नामाविषयी, भगवंतांच्या विष्णूंच्या त्या नामाविषयी आणि पर्यायाने विष्णूविषयी श्रद्धा खूप वाढते. की इतका सामर्थ्य संपन्न परमात्मा विष्णू आहे असं आपल्याला वाटायला लागतं. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे प्रजाभवा. प्रजाभव वर्षा नावात उल्लेख येऊन गेला. साधारण प्रजाभव आणि विश्वरेता सारखे सारखे शब्द आहेत. सर्व प्रजेचा भव म्हणजे भूधातू आहे, त्यात सगळ्या प्रजेची सृष्टीची निर्मिती करणारा विश्वरेता हे सामर्थ्याने आहे. आणि प्रत्यक्ष निर्मिती जेव्हा दृष्टिक्षेपात येते, अनुभवाचा विषय होते, त्याला प्रजाभव म्हणतात. त्याच्या सामर्थ्याने तिने निर्माण केली विश्वरेता आहे. हा एक अर्थ झाला मागच्या नामाचा. पण प्रजाभव याच्या नामामध्ये तो सगळंच निर्माण करतो, त्याची सगळीच उत्पत्ती आहे. बघा, अमृतही तो निर्माण करील, विषयही तो निर्माण करील, सगळी सृष्टी चंद्र सूर्यही तो निर्माण करील, चांगलंही निर्माण करील, वाईटही निर्माण करील. आणि हे सगळं निर्माण करत असताना चांगलं वाईट असं विरोधाभास असलेले 2 पदार्थ, विरुद्ध धर्मी असलेले पदार्थ परमात्मा का निर्माण करतो. प्रजाभव त्याचं नाव आहे म्हणून अभ्यास करतो आपण. प्रजाभव, सगळी प्रजा. प्रजा म्हणजे फक्त काही माणसं असा अर्थ होत नाही. त्यात सगळं मातीचा कणसुद्धा भगवंतांचीच प्रजा आहे. पाण्याचा थेंब एक सुद्धा भगवंतांचा प्रजा आहे. एखादी झाडावरची अळी भगवंतांची प्रजा आहे. प्रत्येक झाडाला रोज येणारं एखादं फूल, जसं मोगऱ्याला सध्या खूप बहर आहे, मोगऱ्याला फूल येतं, जास्वंदाला येतं, तुळशीला येतात रोज तुळशी मंजिरी. ही सगळी प्रजा आहे भगवंताची. प्रजा अर्थात सजीव निर्जीव दोन्ही प्रजाच आहे ती. पण सजीवांचं वेगळं वैशिष्ट्य असतंय. आणि त्यामुळे प्रजाभव भगवंतांचं एक नाव 5 क्रमांकाचं श्री विष्णू सहस्रनामाच्या या श्लोकामध्ये आहे. प्रजाच्या उत्पत्तीला कारण असलेला प्रजाभव, विरुद्ध धर्मी पदार्थ निर्माण करणारा. बरं, प्रश्न असा एक येतो, आलाय या ठिकाणी उपस्थित होत आहे, असे विरुद्ध धर्मी पदार्थ का निर्माण करतो. चांगले माणसं निर्माण करतो, वाईटही माणसं निर्माण करतो, सज्जनी निर्माण तोच करतो, दुर्जनी तोच निर्माण करतो. कारण तो सज्जन दुर्जन निर्माण नाही करत, तो देह निर्माण करतो. पण अविद्येच्या आवरणामुळे, वेष्टनामुळे, पूर्वजन्मातल्या कर्मांच्या वासनांच्या परिणामामुळे तो मनुष्य किंवा ती व्यक्ती चांगली किंवा वाईट व्यवहार करत असते. आणि त्यामुळे ते वाईट आहेत असं आपण म्हणतो. पण परमात्मा वाईट वस्तू निर्माण करतो याचा अर्थ तो काही अगदी जन्माला आल्यावर कोणी मनुष्य वाईट असतो नाही. तो पुढे विचारांनी, संस्कारांनी, पूर्वजन्मातल्या संस्कारांनी, एकंदर ह्या जन्मात येणाऱ्या संगतीच्या संसर्गाने तो चांगला किंवा वाईट होत जातो. पण मुळात भगवान प्रजाभव आहे, म्हणजे सगळीच निर्मिती त्याची आहे. कडू गोड षड्रस त्याची निर्मिती आहे. प्रजाभव षड्रस त्याचीच निर्मिती आहे, आवश्यकता आहे त्याची. असं परमात्मा का करतो याचं कारण
प्रत्येक जीवाचे अनंत जन्मांचे कर्म वेगळे आहेत. मग ते कर्म फलोन्मुख झाल्यानंतर त्या कर्मांना फळ मिळाली पाहिजेत ना. म्हणून तसे तसे विचार, संस्कार, वासना मनात येतात आणि म्हणून चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी जगतामध्ये असतात. पण या सर्वांचा निर्माता, सर्वाला उत्पत्तीला कारण प्रजाभव हे नाव या श्लोकामध्ये भगवंतांचं आहे. 6 क्रमांकाचं नाव आहे भगवंतांचं अहाहा. अह शब्दाचा अर्थ दिवस असा होतो. दिवस. त्याच्या विरुद्धार्थी शब्द माहिती आहे आपल्याला, रात्र. आणि दिवस आणि रात्र या दोनमध्ये काय नेमका फरक आहे? आपण ज्याला दिवस म्हणतो आणि आपण ज्याला रात्र म्हणतो, या दोनमध्ये नेमका फरक काय आहे? कारण असं होऊ शकतं की उत्तरायण दक्षिणायप्रमाणे दिवस मोठा रात्र लहान, कधी रात्र मोठी दिवस लहान. हा नाही मूळ फरक. दिवस आणि रात्र यांच्यामधला मुख्य फरक प्रकाशाचा आहे. दिवसा प्रकाश असतो, उजेड असतो आणि रात्री अंधार असतो. अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि उजेड हे ज्ञानाचं प्रतीक आहे. तर प्रकाशाला ज्ञानप्रकाशच म्हणतात. पण या ठिकाणी भगवंतांचं एक नाम असं आहे, दिवस आहे. रात्रीचा या नामात विचार नाही आहे, पण त्याच्या विरुद्धार्थी शब्द असल्यामुळे आपण थोडासा विचार केला. मुख्य नाव या ठिकाणी असं आहे, दिवस. कारण प्रकाशरूप परमात्मा असल्यामुळे परमात्मा अत्यंत प्रकाशमान आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद दिव पदुत्थिता यदिभा सदृशे सास्य भासस्तस्य महात्मनः, असा 11व्या अध्यायात भगवान वर्णन करतात. दिवी सूर्य सहस्रस्य, करोडो सूर्यांचा प्रकाश इतकं भगवंतांचं तेज असतं. इतका भगवान अत्यंत तेजस्वी आहे, उजेड रूप आहे. तेजाचं, प्रकाशाचं त्याला उजेड म्हणतो आपण. आणि हे दिवसाचं सामर्थ्य आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव असं आहे. आणि मुळात भगवान जीवाला त्याचं अज्ञान दारिद्र्य दूर करून त्याला ज्ञानप्रकाश देतो, दिवस उजाडायला लावतो. कारण हे केव्हा किती वेळात होतं हो. समजा रात्र काळीकुट्ट पडली आहे, सगळी रात्र काळीकुट्ट संपून आता सूर्य उगवला, एका क्षणात अंधार संपतो का नाही? एका क्षणात सगळा अंधार संपतो आणि दिवसाची म्हणजे ची सुरुवात होते का नाही? याला काही वेळ लागत नाही. आपणासारखे करीती तत्काळ नाही, काळ वेळ तयार लागे. खूप वेळ लागेल का? मग रात्रभरचा इतका अंधार घालवायला 4-5 तास सूर्य उगवल्यावर थांबावं लागेल का? नाही. सूर्य उगवला, सूर्य उगवायच्या आधीच जेव्हा उषक्काल होतो ना, झुंजमुंज होतं, तेव्हापासूनच अंधार जायला लागतो आणि एका क्षणात जातो, तो दिसायलाच लागतं. उजेडलं म्हणतात, आता उजेडलं. म्हणून त्याचं एक नाव आहे. पुढचं नाव भगवंतांचं 7 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे, संवत्सर. संवत्सर या शब्दाचा अर्थ वर्ष असा होतो, जो आपल्याला कळतो. कालमापनाच्या पद्धतीमध्ये दिवस, पंधरवाडा, 2 पक्ष, मास म्हणजे महिना, वर्ष, मग 12 वर्ष म्हणजे तप वगैरे वगैरे असे कालगणनेचे काही कोष्टक सूत्र आहेत. त्यामध्ये 1 वर्ष म्हणजे 365 दिवसांचा जो कालावधी येतो त्याला वर्ष असं आपण म्हणतो. पण त्याला संस्कृतमध्ये ना संवत्सर असं आहे. मग भगवंतांचं एक नाव इथे संवत्सर का दिलं? कालमापना करण्याला जो समर्थ आहे. वास्तविक भगवान त्वम कालत्रयातीतः, काळाच्या अतीत आहे. तो काळस्वरूप आहे आणि काळाच्या अतीतही आहे. पण कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, भगवान 11 अध्यायात म्हणाले कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो. तो काळरूप आहे. सगळ्या सृष्टीतल्या सगळ्या जीवांना संपवण्याला, म्हणजे सृष्टीला संहार प्रलय करण्याला मी कारणीभूत आहे, अशा अर्थात तिथे कालस्वरूपच आहे. कालगणना हे फार मोठं कोष्टक आहे. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जे कालगणनेचं सूत्र आहे ना, ते त्रसरेणूपासून आहे. फार सुंदर बारीक असं आहे. आणि स्वर्गापासून पृथ्वीमंडलापर्यंत सर्व अंतरिक्ष, तारांगण इत्यादी सगळे हे सूर्याच्या गतीप्रमाणे आहेत. सूर्याला 3 गती असायची होते. भागवताच्या 5म स्कंदात याचं खूप छान वर्णन येतं. समान एक गती असते, सारख्या वेगाने सूर्य चालतो.
एक मंद गती असते. मंद, समान आणि तीव्र अशा सूर्यदेवतेच्या 3 गती म्हणजे 3 प्रकारचे वेग सांगितलेले आहेत. या 3ही प्रकारच्या वेगांना धारण करून भगवान सूर्यनारायण स्वर्ग, पृथ्वी सहित अंतरिक्ष सर्व आकाशाची परिक्रमा करतो. भगवान सूर्यनारायण परिक्रमा करतो आकाशाची. आणि त्यामुळे ही परिक्रमा करताना त्याला पूर्ण पृथ्वीभोवती परिक्रमा काही कालावधी लागतात. या सगळ्या कालावधींचं एकंदर मोजमाप करून, नियंत्रण करून, त्यावरून कालगणनेमध्ये संवत्सर 1 वर्ष लागतं. म्हणून त्याला संवत्सर एक नाव त्याच्या या एकंदर परिक्रमेला आहे. संवत्सर म्हणजे 1 वर्ष. आणि साधारणपणे जो जे कार्य करतो ना, ज्याची जे कार्याची क्षमता असते, जो ज्या कार्यात निष्णात आहे, जो त्याचा व्यवसाय आहे, त्याला त्याच नावाने बोलवतात. तो हा संवत्सर याची निर्मिती आहे म्हणून याचं एक नाव संवत्सर ठेवलं इथे. विशेष क्रियाविशेषण नाव आहे. संवत्सर याची क्रिया आहे. वर्ष, 1 वर्ष लागतं सूर्याला फिरायला. मग आता व्यवहारात बघा, काही व्यक्ती जी कर्म करतात त्याच पद्धतीने त्यांची ओळख असते समाजामध्ये. उदाहरणार्थ एक प्राध्यापक आहेत, शिकवतात महाविद्यालयामध्ये. मग ते कोणत्याही सभेत गेले, लग्नात गेले, आता वास्तविक ते कॉलेजमध्ये नाही आहेत. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी त्यांना म्हणावं तसं सर म्हणावं, पण ते दिसले दुरून की लोक आपसात म्हणतात सर आले. आता लग्न समारंभामध्ये, एखाद्या कौटुंबिक कुटुंबामध्ये, मौंजीमध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये ते काही सर आहेत का? नाही, पण त्याला सरच म्हणतात. दुसरं उदाहरण पण डॉक्टर असतात काही, त्या रोगांचे तज्ज्ञ, त्यांच्या क्लिनिकमध्ये, हॉस्पिटलमध्ये त्यांना पेशंटनी डॉक्टर म्हणावं, चांगली गोष्ट आहे. पण ते कर्म जे इतकं सातत्याने, उत्कृष्ट पद्धतीने करतात आहेत की ते कुठे जरी अशाच सामाजिक समारंभात गेले तर त्यांचं आडनाव कोणी घेणार नाही की हे अमुक अमुक आले. कोण लोक म्हणतील की डॉक्टर साहेब आले, सर आले, कॅप्टन आले. एखादी व्यक्ती बँकेत काम करते, मॅनेजर आहे, तर त्याला नावाने कोणी म्हणा मॅनेजर साहेब आले. म्हणजे जो जे कर्म निष्ठेने करतो त्या कर्माच्या एकंदर सूचक म्हणून त्याच नावाने त्याला व्यवहारात ओळखलं जातं. एवढ्या करता दृष्टांत दिला. मग परमात्मा संवत्सर चक्र असतंय बरं का. 60 संवत्सरांचं एक चक्र असतं. चक्र याचा अर्थ सायकल, म्हणजे पुन्हा पुन्हा 30 संवत्सर येतात. जसं आता उदाहरणार्थ सध्या विश्वावसु नाम संवत्सर सुरू आहे आणि आता वर्षप्रतिपदेपासून, गुढीपाडव्यापासून 19 मार्चपासून, यावर्षी 19 मार्च 2026 पासून पराभव नाव संवत्सर सुरू होणार आहे. पुढे सुद्धा जेव्हा पुन्हा हे येईल, परिक्रम करून 60 संपल्यानंतर पुढच्या वेळेला सुद्धा विश्वावसु संवत्सरानंतर पराभव नाव संवत्सरच येईल. ते मागे पुढे होत नाहीत. ती ज्या क्रमाने नाव आहेत 60 संवत्सरांची, ती मागं पुढे नाही होत, ती त्याच क्रमाने येतात. म्हणून याला संवत्सर चक्र म्हणतात. त्यातलं एखादं संवत्सर असं नाही म्हणू शकत की मला नाही 3 क्रमांकावर यायचं, मला पहिला, असं नाही. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयती या, हे मी सृष्टी निर्मितीच्या वेळी हे संसार चक्राला गती देऊन ठेवली आहे, ते त्याच पद्धतीने येणार आहेत. आणि या दृष्टीने विचार केला, संवत्सर चक्राचा निर्माता, जो संवत्सर चक्राचा कालमापनाचा एक प्रकार आहे, असा करणारा जो आहे, म्हणून त्याचंच एक नाव, जसं डॉक्टर, बँकर, शिक्षक या पद्धतीने त्याचंच नाव या ठिकाणी व्यासमहर्षींनी म्हणजे भीष्माचार्यांच्या मुखातून संवत्सर हे ईश्वराचं नाव त्या अर्थाने या ठिकाणी आलेलं आहे. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकात आहे व्याल. आणि व्याल शब्दाचा अर्थ होतो साप, सर्प. हे नाव याला भगवंताला का दिलं? सर्प हे काळाचं प्रतीक आहे आणि भगवान कालच स्वरूप आहेत. कालातीत जरी असले, मागच्या श्लोकात विचार केला आपण, कालोस्मि लोकक्षेत्र प्रवृत्तो, कालरूप भगवान आहेत, काळावर नियंत्रण असलेले आहेत. पण इथे व्याल सर्प या नावाने काळावर त्यांचं नियंत्रण आहे सिद्ध करण्याकरता क्षीरसागरात भगवान शेषशाही आहेत. शेषाची निद्रा का केली? शेष त्यांच्या स्वाधीन आहे, शेष काळाचं स्वरूप आहे, म्हणून काळ माझ्या स्वाधीन आहे हे सिद्ध करण्याकरता हे नाव आहे. दुसरा अर्थ दिला आचार्यांनी, सर्प हा अतिशय चपळ प्राणी असतो, फार चपळ.
सर्पतज्ञ भले त्याला पकडतील, पण सामान्य मनुष्य, सामान्य देहधारी जीव त्याला नाही पकडू शकत. उलट भीती वाटते. इतका चपळ आहे. समजा आपण जमिनीवर उभं आहे, साप 10 फूट दूर आहे, तर माणसं लगेच सोफ्यावर किंवा खुर्चीवर उभे राहतात, कारण तो सरपटणारा प्राणी आहे. तो येऊ शकणार नाही वर, या धारणेने उभे राहतात. तो इतका वेगाने येतो, आपण खुर्चीवर पाय ठेवून बसेपर्यंत तो जवळ येतो. अत्यंत चपळ. मग भगवंतांना हे व्याल नाव का दिलं? भगवान अत्यंत चपळ आहेत, म्हणजे ते हातात लवकर येत नाही. त्यांना पकडण्याला अत्यंत कठीण आहेत, लवकर धरले जात नाही. योगिन्याम दुर्लभ तोम्या देखिला साधणी माऊली म्हणतात. जो योगी, सर्व योगांनाही, योगी माणसांना साधना कोणत्याही प्रकारची आपण करा, कर्म भक्ती उपासना अंगाने योग साधना, त्यांना योगिया जो दुर्लभ तोम्या देखिला साधणी माऊलींचा अनुभव आहे. पण अत्यंत दुर्लभ आहे. वर्षानुवर्ष, करोडो वर्ष अशी अनेक पुराण ग्रंथांमध्ये वर्णन आहेत. फार दीर्घकाळपर्यंत तप करावं लागतं, योग साधना करावी लागते, भक्ती साधना करावी लागते. का भगवान का वाटेवर थोडी पडला आहे? चपलता आहे, हातात लवकर येत नाही, एवढा त्याचा अर्थ आहे. त्यासाठी फार तप इत्यादी करावं लागतं. आणि मग ते जर झालं तर चपळ असलेला भगवान, त्याची इच्छा असेल, यमै वैश वृणते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम, कठोपनिषद आहे. त्याची इच्छा असेल, त्याच्याकडून असेल, तस्यैष आत्मा विवृणते तनुस्वाम, तर तो आत्मा प्रसन्न असेल. इथे आत्मा शब्दाचा परमात्मा अर्थ आहे. परमात्म्याची कृपा, वृणीते याचा अर्थ तर तो वरण करतो, तर भक्ताला आपलं करून घेतो. पण अत्यंत धरायला अवघड आहे, चपळ आहे, म्हणून त्याचं एक नाव सर्प आहे. पुढचं नाव त्याचं आहे प्रत्यय. 9 क्रमांकाचं नाव प्रत्यय असं आहे. प्रत्यय शब्दाचा अर्थ अनुभव असा आहे. अनुभव, प्रतीती. जसं साखर गोड आहे, मी आजपर्यंत एकदाही खाल्लेली नाही. लहान मुलं असतं, आई म्हणते अरे गोड आहे खा, त्याला आजपर्यंत साखर कशी आहे माहीत नाही. पण प्रत्यक्ष जिभेवर त्याच्यात ठेवल्यानंतर तिचा गोडपणा कळतो. साखरेच्या गोडपणाचं शब्दांनी वर्णन नाही करता येत. परोक्ष ज्ञान तिच्या गोडीचं कधीच करता येत नाही, गुळाच्या गोडीचं नाही करता येत. षड्रसांपैकी कोणत्याही रसाचं वर्णन शब्दांनी, वाणींनी होत नाही, तर्काने सुद्धा होत नाही. अनुर्वाच्यच आहे ते, फक्त अनुभवाचा विषय आहे. आणि त्यामुळे परमात्म्याला एक नाव प्रत्यय काय आहे की ज्याप्रमाणे साखर किंवा इतर सगळे षड्रस यांचा फक्त अनुभव घेऊनच कळायला येतं की कसं आहे, तसा परमात्मा कोणी कितीही सांगितलं का असा आहे. पुष्कळ वर्णनं त्याची शास्त्रग्रंथांमध्ये केलेली आहेत. ती अनुभवसिद्ध आहेत, संतांनी केली आहे, आचार्यांनी केली आहे, सद्गुरूंनी केलेली आहेत. पण हे सगळे केलेली वर्णनसुद्धा परमात्म्याची शब्दांनीच फक्त असल्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष परमात्म्याच्या शक्तीचा, रूपाचा सुद्धा, सगुण साकार परमात्म्याचा म्हणा, निर्गुण निराकाराचा, सगुण साकाराचं दर्शन, निर्गुण निराकाराचा अनुभव असा प्रत्यक्ष येत नाही, तोपर्यंत परमात्मा आम्हाला कळला असं म्हणता येत नाही. तो शब्दांनी कळला, श्रवणाने कळला, पण अनुभूतीने कळण्यासाठी जेव्हा तो आकलनात यावा लागतो त्याला प्रत्यय असं म्हणतात. म्हणून परमात्म्याचं एक नावच प्रत्यय दिलं आहे की तो प्रत्यय ज्ञानी आहे, अनुभव घेऊन भोगण्यासारखा आहे. तो अन्य शब्दांनी कळणारा नाही, वाणीने तर मुळीच नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्त मनसा सह, मनाने पण नाही, कोणत्याच इंद्रियांनी नाही, तरीसुद्धा प्रत्ययकारी आहे, अनुभूतीला येतो. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंतांचं एक नाव प्रत्यय असं आहे. आणि या श्लोकातलं अंतिम नाव श्रोते हो, फार तेही महत्त्वाचंच आहे, सर्वदर्शन. पुष्कळ ठिकाणी याचं अनेक प्रकारांनी वर्णन येतं. 2 प्रकारे याचं आचार्याने अर्थ सांगितला आहे. सर्वदर्शन म्हणजे ज्याला सर्व पदार्थ जगातले, जड चेतन सगळे जीव, त्रैलोक्यातले, नुसते पृथ्वीवरचे नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ यातले सगळे जीव उपलब्ध आज आहेत, ते आत्ता आधी होऊन गेलेले आहेत, ते
पुढे होणार आहेत ते स्पष्टपणे सगळे ज्याला दिसतात त्याला सर्व दर्शन, हा त्यासाठी सर्व दर्शन त्याला अगदी स्पष्ट आहे, सगळं दर्शन स्पष्ट आहे. तुला नाही पार्था, अर्जुना तुला नाही कळते, हे मला माहिती आहे. तत्वं वेत्त परंतप बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणी. मला माहिती आहे अर्जुना, कारण मला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आहे. दर्शन याचा अर्थ, दर्शनचा अर्थ नेत्रांनी फक्त पाहणं असा अर्थ नाही होत. दर्शन शब्दार्थाचा अनुभव, जाणणे, समजणे, व्यक्त होणे, याला दर्शन असं नाव आहे. दर्शनाची मर्यादा फक्त नेत्रांनी पाहण्यापुरती मर्यादित नाही आहे. दर्शन, आणि म्हणून भगवंतांचं एक नाव एका अर्थाने सर्व जीवांचे, त्रैलोक्यातल्या सगळ्या जीवांचे, आजचे मागचे उद्याचे सगळे व्यवहार, सगळ्या कर्म हे ज्याला स्पष्ट दिसतात, आकलन होतात, त्याला सर्वदर्शन असं नाव आहे. दुसरा अर्थ असा केला आहे की ज्यांनी ज्यांनी साधना करावी, उपासना करावी, योग करावा, अशा सर्वांना दर्शन जो देतो तो सर्वदर्शन हा. दोन्हीपैकी कोणताही अर्थ घ्या, परमात्म्याच्या सर्व व्यापकत्वाची संकल्पना यातून मांडलेली आहे. सर्वदर्शन हा पुरुषसूक्तामध्ये ऋचा येते. हरिहि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षस सहस्रपाद. त्याला 1000 डोळे आहेत. सहस्र म्हणजे 1000 अर्थ नाही, हजारो. इतक्या हजारो डोळ्यांनी तो सगळीकडे पाहतो. एकाच वेळी हजारो डोळे. आपल्याला कसं डोळे समोर कुठे आहे, आपल्या मागे इथे डोळे नाही आहे, म्हणजे डोक्याच्या मागे डोळे नाही, पाठीला डोळे नाही आहे. त्यामुळे मनुष्य आपण समोर होत, समोरचं फक्त दिसतं आपल्याला, आपल्या मागे काय आहे आपल्याला नाही दिसत. पण भगवंतांचं असं नाही आहे. त्याला सर्वतच्चक्षु असंही म्हणतात, सर्वदर्शन असं म्हणतात, सहस्राक्ष असं म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात वर्णन येतं. नमः परस्तादथ पृष्ठदस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व. त्याला मागचं, पुढचं, बाजूचं, वरचं, खालचं सगळे खर्च दर्शन नित्य 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 आहे. एकाही जीवाची एकही हालचाल त्याच्या वाचून कधीही लपून राहू शकत नाही. इतकं छान नाव आहे. बाकी आपला सामान्य बुद्धीच्या किंवा सामान्य सामर्थ्याच्या माणसांच्या क्षमतांचा विचार केला तर आपल्याला दिसतं ना. दर्शन जर दिसण्या अर्थाने शब्द घेतला तर आपल्याला दिसतं ना, पण आपल्याला सर्व दिसत नाही. किंवा आपल्याला जे दिसतं ते दर्शन नाहीसंही होतं. किती अफाट वस्तू, मोठी वस्तू जरी आपण पाहिली तर ती काय वेळाने ती जर आपल्यापासून दूर गेली तर आपल्या दृष्टिक्षेप ज्याला म्हणतात, दृष्टी जाईल तिथपर्यंत त्याला दृष्टिक्षेप म्हणतात. ती दृष्टिक्षेपाच्या बाहेर गेली की ती गोष्ट आपल्यासाठी बिंदूपेक्षाही लहान नव्हे, नष्टसुद्धा होते. उदाहरण, दृष्टांत म्हणून बोलतो. उदाहरण छोटंसं. मुंबई किती मोठी आहे, फार विस्तार आहे. किती मैल लांब, किती मैल रुंद नाही सांगता येणार नेमकं. काय 80 मैल लांब, 100 मैल रुंद. त्यात बृहन्मुंबई आली, अगदी बदलापूरपर्यंतची गावात समजा आली. अगदी बदलापूर कशाला, लोणावळा, खंडाळ्यापर्यंत आता मुंबईच्या लोकल येतात. इतकी जर मानली खूप मोठी आहे. आम्ही स्वतःचाच दृष्टांत बोलतो. आम्ही एकदा अमेरिकेला गेलो, जाणार होतो, म्हणजे विमानतळावर गेलो. मुंबईमध्ये विमानतळावर जायला 1.5 तास लागला. इतकी अफाट मुंबई. ते टॅक्सीने, ती पायी नाही, टॅक्सीने. मुंबईला गेलो, विमान आलं, आम्ही बसलो. जसं जसं विमान थोडं वर जायला लागलं मुंबईचा झगमगाट दिसायला लागला. रात्रीची फ्लाईट होती आमची. खूप लाईट, खूप लाईट, असंख्य लाईट. अजून थोडं वर गेलं, अगदी पहिल्यांदा मुंबई इतकी अफाट दिसायची की विमानाच्या कोणत्याही खिडकीतून बघा सगळीकडे लाईटच लाईट, दिवेच दिवे. इतकी अफाट, म्हणजे समुद्रासारखी मुंबई. वर वर वरच चाललं. मग ती समुद्रा इतकी असलेली मुंबई पुढे एका पराती एवढी दिसायला लागली, एवढ्या पराती एवढी दिसायला लागली. अजून विमान वर गेलं, मग एका वाटीतल्या पाण्या इतकी मुंबई. ते सगळं झगमगीत असलेले दिवे इत्यादी प्रकाशमय ते लाईट सगळे, त्यामुळे ती वाटी एवढी दिसायला लागली. अजून थोडं उंच विमान गेलं. त्याच्या काही क्षमता असतात विमानांच्या, एकंदर ऑर्बिट्स म्हणतात, ते वर 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 जातं हळूहळू. ते वर गेलं. आता एका लहानशा चमच्यातल्या पाण्याप्रमाणे मुंबई दिसायला लागली. अजून वर विमान गेलं. आता संपूर्ण
हजारो करोडो ट्यूबलाईट्स, मर्क्युरी लाईट्स प्रकाशमान असलेली मुंबई सगळी अजून वर गेली. आता सगळ्या मुंबईचा मिळून एक तेजस्वी बिंदू आम्हाला दिसायला लागला. बिंदू, डॉट, बिंदू मात्रेनं एक बिंदू दिसायला लागला. विमान अजून उंच गेलं, अजून उंच गेलं आणि तो बिंदू पण नाहीसा झाला. दृष्टिक्षेप संपला. ती दृश्य असलेली आधी दृश्य होती, दिसत होती, आधी फार मोठी, मग हळूहळू कमी 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 होत दृष्टिक्षेपाच्या बाहेर ती गेली. उंचीवर गेलो आम्ही खूप. आणि मग ती अगदी बिंदुवत असलेली सुद्धा मुंबई संपूर्ण नाहीशी झाली. खरंच मुंबई नाहीशी झाली का? ती आहे तिथेच आहे, झगमगाटे तिथेच आहे, दिवे तिथेच आहेत. पण आमचं आणि तिचं अंतर वाढल्यामुळे ती आम्हाला जणू काय अदृश्य झाली, नाहीशी झाली असा भास झाला. आणि पुढे अमेरिका दिसायला लागली वगैरे, तो वेगळा दृष्टांत. सर्वदर्शनाचा अर्थ करतोय आपण. परमात्म्याचं असं नाही आहे. तो कितीही उंचीवर गेला, कितीही खाली असला तरी त्याला सर्व जीवांचं दर्शन नेहमी नेहमी स्पष्टतेने आहे. प्रत्येक जीवाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म, प्रत्येक वासना प्रत्येक क्षणाला त्याला दिसतच असते. त्याला सर्वसाक्षी म्हणतात. सर्वदर्शना सर्वसाक्षी असा अर्थ केला. त्याचं कारण आहे, हो, परमात्मा उंच दूर असा नाहीच आहे की आम्ही तरी मुंबईहून जेव्हा निघालो उंच आकाशात 10,000 फुटावर गेलो, मुंबई अदृश्य झाली, असा दूर जातातच नाही ना. तो प्रत्येक जीवाच्या इथं आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. जवळ दूर नाहीच आहे, सतत जवळच आहे. त्यामुळं प्रत्येकच जीवाच्या जवळ आहे. तो आनंद चक्षु यासाठी आहे, जितके जीव आहेत जडचेतन सगळे जीव तिथं सुद्धा तो प्रत्यक्ष तिथेच आहे. श्रुती येते, अमृतबिंदू उपनिषद आहे, सर्वभूतादिवासं यत् सर्वभूतेषु च वसत्यपि सर्वानुग्राहकत्वेन तदस्म्यं वासुदेवा तदस्म्यं वासुदेवा असं श्रुती संपते इथे. पण सर्वभूतादिवासं यत् सर्वभूतांमध्ये जो निवास करून आहे, भूतेषु च वसत्यपि सर्वभूतातच जो वास करून आहे. का? सर्वानुग्राहकत्वेनं त्याला प्रत्येक जीवाच्या प्रत्येक कर्माची प्रत्येक क्षणाची नोंद करायची आहे म्हणून तो तिथेच पाहिजे आहे ही संकल्पना आहे. आणि त्या अर्थाने सर्वदर्शन हा शब्दाचा अर्थ घेताना परमात्मा जीवाच्या नित्य सान्निध्यात नाही, जवळच आहे. आणि त्यामुळे त्याची प्रत्येक हालचाल तो नोंद करीत असतो. हे सर्वदर्शन हा या नावावरून आचार्याने अर्थ लिहिलेला आहे. ज्याला सगळं काही दिसतं आणि कळतं असा सर्वतः चक्षु सहस्रशीर्षा असा परमात्मा, म्हणून त्याचं एक नाव या श्लोकातलं सर्वदर्शन हा असं आहे. याप्रमाणे आज आपण सुरेश शरणं शर्म ईश्वरेता पुनः प्रजाभवा अहसंवर्धको व्यालः हा श्लोकाचा आपल्या उपलब्ध वेळेत काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. श्री विष्णू सहस्रनामाच्या कोणत्याही श्लोकांमधल्या 10-11 अशी नावं असतात. आपण चिंतन मनन करावं, पुन्हा पुन्हा हे म्हणता येईल. त्यामुळं ईश्वराविषयी असलेली आपली श्रद्धा, निष्ठा, भक्ती ही उंच उंच होत जाते. आणि उंच उंचवून इतक्या उंच ठिकाणी ती गेली पाहिजे. तुकोबांचा एक अभंग आहे, तो त्यातलं चरण म्हणतो थांबतो. देव पाहो देव पाहो देव पाहो देव पाहो उंचे ठाये उभा राहो. उंचे ठाये म्हणजे 5,000 फूट 10,000 फूट असा अर्थ. उंची ती उंची नाही, आपल्या पारमार्थिक जीवनाची उंची, साधनेची उंची, श्रवण मननाची उंची. मनने अर्थांतर काढी या नावात साधक श्रीराम असं दासबोधात रामदास स्वामी म्हणतात. मननाने अर्थ काढावे, त्या अर्थाशी एकरूपता येत झाली. ईश्वराविषयीची फार श्रद्धा वाढते, भक्ती वाढते आणि मग परिपूर्णतेकडे आपली वाटचाल होते. ईश्वराच्या कृपेने, श्री सद्गुरूंच्या कृपेने त्या पूर्णत्वाची वाटचाल झालेली आपल्याला प्रचितीला येते. आज प्रत्येक नाव आपण ऐकलं ना, आणि शेवटचं सर्वदर्शना, सगळीच नावं फार अर्थपूर्ण समजून घेण्यासारखी आहेत. यथामती आपण एक एक श्लोकाचं चिंतन करतो आहोत. आजचं झालेलं आहे चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी, भगवान श्री गोपालकृष्णांच्या चरणी समर्पित करतो.
श्रोत्यांना अभिवादन करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.